तर आज मी पहिल्यांदा अंडा बिर्याणी बनवली कारण आमच्या घरच्यांचं म्हणणं होतं अंडा बिर्याणी बनवून खाणं काय आणि अंड्याच्या भाजीमध्ये भात मिक्स करून खाणं काय एकच गोष्ट आहे. पण त्यांचा हा गैरसमज मी दूर केला जेव्हा त्यांना मी अशी अंडा बिर्याणी बनवून खाऊ घातली. तर सुरुवातीला दह्यामध्ये बिर्याणी मसाला, गरम मसाला, हळद, तिखट, मीठ, धने पावडर, पुदिना आणि कोथिंबीर घालून छान हा मसाला बनवून घेतला. नंतर अंड्यावरती थोडंसं तिखट, हळद, मीठ टाकून ही अंडी छान परतून घेतली. मग त्याच कढईमध्ये तेल घालून उभा चिरलेला बारीक कांदा घातला. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतला. मग नंतर त्यामध्ये बनवलेला दह्याचा मसाला घातला. त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट, 3 ते 4 टोमॅटोची प्युरी घातली. नंतर तळलेला कांदा, पुदिन्याची पानं, थोडासा कोथिंबीर घातला आणि मस्त असा हा मसाला बनवून घेतला. त्यानंतर भात बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये काही खडे मसाले घातले, चवीपुरतं मीठ घातलं, अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ यामध्ये घातले आणि 80% शिजवून घेतले. नंतर एका चाळणीवरती हे काढून घेतले. आता बिर्याणीच्या लेयर लावण्यासाठी ना इथं मी एक वेगळं मातीचं भांडं घेतलं. त्यामध्ये सुरुवातीला बनवलेला मसाला घातला. नंतर त्यावरती अंडी घातली. सोबतच तळलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना घातला आणि भाताची एक वरतून लेयर लावली. नंतर परत त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा घातला आणि वरतून पुन्हा त्यावरती अंडी ठेवली. नंतर परत भाताची एक लेयर लावली. नंतर परत तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि थोडंसं तूप घातलं आणि झाकण ठेवून साधारण 3 मिनिटे मस्त याला वाफ देऊन घेतली. तर मस्त अशी अंडा बिर्याणी बनून तयार झाली. तर खायला खूपच छान झाली होती. नसेल कधी केली तर नक्की बनवून बघा.